पश्चिम विधानसभा मतदार संघ में हम अभी राजू भाऊ शिंदे इनके प्रचार रैली में आए हुए हैं। अभी पूरे महाराष्ट्र में जो का इलेक्शन का माहौल है, इसमें ये महाविकास आघाड़ी के साथ में हम सब लोग हैं। अपने ये पश्चिम मतदार संघ, ये रिजर्व मतदार संघ है। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने निवडणूक में, इलेक्शन में एक आरक्षण रखा ताकि यहाँ से जो सदस्य चुन के जाएगा वो वहाँ उन सदस्य उनकी वहाँ सभागृह में उनकी मत मानेगा, उनके जो खिलाफ जो अन्य अत्याचार होता है उसके खिलाफ में लड़ेगा। इसलिए उन्होंने आरक्षण रखा है। गए 15 साल से यहाँ का जो आमदार है उन्होंने कभी यहाँ जितने भी अन्य अत्याचार हुए उसके पक्ष में आए नहीं। हमने मोर्चे निकाले, आंदोलन करे, लेकिन उन्होंने कभी सपोर्ट नहीं किया, न कभी बाजू लिए। राजू भाऊ शिंदे ये हमारे साथ में है, ये हमारे घर का सदस्य है। राजू भाऊ शिंदे एक सर्वसामान्य हमारा आदमी है, इसलिए राजू भाऊ शिंदे को चुन के देना ये हमने तय किया है। और रामानगर के पूरे यहाँ के नगरवासी आहेत, त्यांची निशाणी आहे मशाल। या ठिकाणी दुसरी एक आघाडी आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली। ती आघाडी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा नारा होता 400 जर त्यांचे कॅन्डिडेट जर निवडून आले असते तर या बाबासाहेबांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे, जी घटना दिलेली आहे आणि ज्या घटनेप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना वागण्याचा, बोलण्याचा, शिक्षणाचा, भाषण स्वातंत्र्य, मताचा जो अधिकार आहे तो काढून घेण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या या सरकारने त्या ठिकाणी चालवला होता। परंतु देशातल्या गोरगरीब, अल्पसंख्याक, दलित, मुस्लिम, बहुजन समाजातील मतदारांनी भारतीय जनता पक्षाचा जो काही मनसुबा होता, ते त्यांचं काही धोरण होतं, त्यांची जी भूमिका आहे 400 लोक खासदार निवडून आल्यानंतरची, त्या भूमिकेला त्या ठिकाणी नाकारलं आणि त्यांना 234 वर आणून ठेवलं। म्हणून आता या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक असताना पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि आघाडीला गाडण्यासाठी आम्ही सगळे इंडिया आघाडीचे सगळे सहकारी या ठिकाणी त्यांना गाडण्यासाठी सज्ज झालो आहोत। आणि या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राजूभाऊ शिंदे यांना भरघोस मतांनी इथला दलित, मुस्लिम, बहुजन समाजातील मतदार निवडून देणार आहे आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत। आणि आम्हाला खात्री आहे की 99% इथला बहुजन समाज, इथला दलित समाज, इथला आदिवासी समाज, इथला मुस्लिम समाज हा राजूभाऊच्या पाठीमागे आहे आणि ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आणि हे निमंत्रण चला या काही घटना दिसणार नाही ना, देऊ शकतो आपण, देऊ शकतो ना। 4 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी 400 पारच्या वल्गना केल्या होत्या आणि जर 400 पार झाले तर या देशाचं संविधान आम्ही बदलू, एका प्रकारे अशी या ठिकाणी असलेल्या बहुजन समाजाला जी धमकी दिली होती, त्या धमकी देणाऱ्यांना आणि संविधान विरोधी छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले शाहू, जेवढे आमचे आदर्श पुरुष आहेत त्यांचे विचार नाकारणारे जे लोक आहेत, त्या लोकांना महाविकास आघाडीने आणि इंडिया आघाडीने त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं होतं। आताही तेच लोक राज्याच्या निवडणुकीमध्ये RSSच्या मार्गदर्शनाखाली बीजेपी आणि त्यांचे मित्रपक्ष या निवडणुकीमध्ये सत्तेचा दुरुपयोग आणि सत्तेतून कमवलेल्या पैशाच्या माज याच्या भरोशावर निवडणुकीत उतरलेले आहेत। परंतु जी महाविकास आघाडी आहे ती फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारी आहे, ती संविधानवादी आहे, संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणारी आघाडी आहे। याच आघाडीचे उमेदवार या पश्चिम मतदारसंघामध्ये राजूभाऊ शिंदे आहेत। राजूभाऊ शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासून चळवळीशी संबंधित आहेत। गेल्या अनेक वर्षापासून जेव्हा दलितावर अन्याय अत्याचार झाले असतील, कुठलाही असा प्रश्न असेल, जेव्हा दलित समाज एकत्र झाला, सरकारच्या विरोधात असो किंवा कुठल्याही प्रशासनाच्या विरोधात असो, त्यावेळेस राजूभाऊ शिंदे हे आमच्या सोबत होते। परंतु या पश्चिमचा जो आमदार आहे, मागील 15 वर्षापासून राखीव जागेतून निवडून येतो,
बौद्ध म्हणून निवडून येतो, त्याने 15 वर्षात जेवढे आमच्या माता भगिनीवर अन्याय अत्याचार झाले असतील, आरक्षणाचा प्रश्न असेल, शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, कुठल्याही प्रश्नावर त्याने शब्दसुद्धा सभागृहामध्ये काढलं नाही. उलट दलितावर अन्याय झाला त्या ठिकाणी जात नाही, परंतु इतर समाजाला आमचे मुस्लिम बांधव असतील किंवा इतर जे समाज त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून डवचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मी कायद्याला जुमानू नका, जो या देशाला ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा आहे त्या कायद्याला मी जुमानणार नाही अशी भाषा त्याने करून एका प्रकारे या संविधानाचा अपमान केलेला आहे. हा मगरूर आणि मस्तावलेला जो 15 वर्षापासून या ठिकाणी निवडून येणारा आमदार आहे, ज्याचं नाव संजय शिरसाट आहे, त्याला आम्ही राजकीय मूठमाती देण्याचं आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये त्याचा क्या कहेंगे? राजू भाई शिंदे का प्रचार कैसा चल रहा है और इस बार निवड़ के कौन आएंगे आप पश्चिम से? आप देख रहे हैं और आपके माध्यम से मैं सभी ये वार्ड के लोगों को कहना चाहता हूँ कि गली गली में राजू भाई शिंदे का ही यहाँ पे जोर दिख रहा है। हम भी हर घर में गए, हर घर में हम पॉम्पलेट के माध्यम से एक राजू भाई शिंदे का प्रचार यहाँ पे शुरू हुआ है। हमसे पहले इस वार्ड में राजू भाई शिंदे ही चुन के आएंगे ऐसे सब ये लोग कह रहे हैं। इसलिए हम यहाँ पे एक समिति के द्वारा, घटना बचाओ समिति के द्वारा राजू भाई शिंदे को ही हमने यहाँ पे पार्टिंबा दिया है। और मैं कहता हूँ कि राजू भाई शिंदे 1 लाख की लीड से आप चुन के आने वाले हैं, क्योंकि मुस्लिम समाज, दलित समाज, सब हिंदू समाज, बहुजन समाज इकट्ठा हुआ है। तो इसलिए हमारी जीत हमें दिख रही है, हमारी जीत दिख रही है। और ये 15 साल से संजय शिरसाट जी को लोगों ने, हम सब ने चुन के दिए थे, लेकिन वो आज तक 15 साल में एक दिन भी इस बस्ती में आए नहीं। इसलिए ये माहौल बहुत अच्छा बना हुआ है। सब तरफ से राजू भाई शिंदे को पार्टिमा मिल रहा है और आने वाली 20 तारीख को मशाल ये निशानी पे ज़्यादा से ज़्यादा लोग मोहर मारेंगे और राजू भाई शिंदे को कामयाब बनाएंगे। ऐसा मैं कृष्णा बंदर माजी नगर सेवक कहता हूँ। सवाल है मेरा कि जो 15 साल से जो आमदार बन के आ रहे हैं अभी तक, तो यहाँ के पब्लिक का ऐसा हमने सर्वे किया अभी पत्रकारों की टीम ने, तो उनका ये कहना है कि वे 74वें मंजिले पे मुंबई में रहते, लेकिन वो वहाँ से कैसे देखेंगे औरंगाबाद शहर को और वो कब काम करेंगे। होना तो यहाँ का आमदार होना, ऐसा उनका कहना है। इसके बारे में